नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त केके. आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर. भविष्य सांगण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडल्या असतात. म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते. म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ज्योतिष म्हणजे भविष्य ठरवणारे साधन नाही, ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे. आपले प्रारब्ध, आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मीन राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा असेल. प्रथम ग्रहस्थिती पाहूया. प्रथम स्थानात गुरु महाराजांच्या मीन राशीत शनी व नेपच्यून या ग्रहाचे भ्रमण होत आहे. द्वितीय स्थानात मेष राशी आहे. तृतीय स्थानात वृषभ राशीमध्ये हर्षल ग्रहाचे भ्रमण होत आहे. चतुर्थ स्थानात मिथुन राशीमध्ये गुरु ग्रहाचे भ्रमण होत आहे. पंचम स्थानात कर्क राशी आहे. षष्ठ स्थानात सिंह राशी असून केतू ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे. सप्तम स्थानात कन्या राशी आहे. अष्टम स्थानात तुळ राशी आहे. नवम स्थानात वृश्चिक राशीमध्ये रवी, बुध व शुक्र या ग्रहाचे भ्रमण होत आहे. दशम स्थानात मंगळ ग्रहाचे भ्रमण होत आहे व डिसेंबरच्या उत्तरार्धात रवी व शुक्र ग्रह मंगळाशी युती करतील. लाभस्थानात मकर राशी आहे. 12व्या स्थानात कुंभ राशी असून राहू ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे. या ग्रहस्थितीमुळे मीन राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील. चला तर मग पाहूया मीन राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील. हात किंवा डोळ्यांचे किरकोळ दुखणे होण्याची शक्यता आहे. एखादे जुने आजार परत उद्भवण्याची शक्यता आहे. शनी महाराजांचे भ्रमण चंद्राहून होत असल्यामुळे थोडा मानसिक ताण वाढेल. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी. यानंतर करिअर व व्यवसाय पाहूया. नोकरी व्यवसाय संबंधित प्रवास होतील. प्रेक्षणीय स्थळांना भेट द्याल. द्वितीयेश मंगळ दशमात आहे, त्यामुळे मान सन्मान मिळेल. व्यापारात वृद्धी होईल. डिसेंबरच्या उत्तरार्धात सरकारी कामात यश मिळेल. यानंतर आपण आर्थिक स्थिती पाहूया. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. धनस्थानाचा स्वामी मंगळ दशमात आहे, त्यामुळे व्यवसाय वृद्धी होऊन आर्थिक स्थिती चांगली राहील. लोक तुमच्यावर पैशाच्या कामी फार विश्वासतील. नवीन वास्तू किंवा वाहन घेण्याचे योग आहे. यानंतर प्रेम व कौटुंबिक जीवन पाहूया. कौटुंबिक जीवन चांगले राहील. गृहसौख्य व मातृसौख्य उत्तम राहील. स्त्रीमुळे भाग्योदय होईल. घरात धार्मिक कार्य घडतील. मीन राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा पिवळा आहे. शुभ दिशा ईशान्य आहे. शुभ अंक 3, 12, 21 हे आहे. या राशीच्या लोकांनी जो उपाय करायचा आहे तो म्हणजे ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा जप करायचा व गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे. 7:30च्या काळात रोज शनी उपासना करणे गरजेचे आहे. तसेच मारुती मंदिरात जाऊन मारुती स्तोत्र म्हणावे. ही होती मीन राशीची डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती. व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे 8805782704. मी सौ कल्याणी कुलकर्णी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.